वेंगुर्ल्यामधल्या विलास गावडे मित्रमंडळानं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवानं संपूर्ण वेंगुर्ला नगरी फुलून गेली होती। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या उत्सवातील दहीहंडी फोडण्याचा मान मुंबई भांडूप इथल्या संघानं मिळवला। या उत्सवात अभिनेत्री क्रांती रेडकर, उर्मिला कानेटकर, राहुल सक्सेना यांनी तसंच अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती। रात्री 11:30 वाजता विलास गावडे मित्रमंडळानं जल्लोष करत या उत्सवाची सांगता केली। वेंगुर्ल्याच्या खर्डेकर कॉलेजच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला। सर्वात मोठी दहीहंडी होते आणि यामुळे या भागातील पर्यटनाला व रोजगाराला एक चांगली संधी या दहीहंडीच्या माध्यमातून उपलब्ध होते। वेंगुर्ल्यासारख्या शहरात मला असं वाटतं की मी पर्सनली कोकणात पहिल्यांदाच आले अशा प्रकारच्या इव्हेंटसाठी। एक क्रीडेचं स्वरूप दहीहंडीच्या उत्सवाला आलेलं आहे आणि भारतभरच नाही तर भारताच्या बाहेरचे सगळे लोक, स्पेन, रशिया हे सगळे सुद्धा ह्या सगळ्या स्पोर्टमध्ये उतरत आहेत आणि आपल्याकडे सुद्धा गावोगावी हा उपक्रम अत्यंत मोठ्या दिमाखात साजरा केला जातो, याचा खरंच खूप अभिमान वाटतो। प्रथमच या ठिकाणी दहीहंडी हा एक सांस्कृतिक भावनेतनं कार्यक्रम गेले 2 वर्ष आम्ही या ठिकाणी करतो। या ठिकाणी काम करत असताना सामाजिक बांधिलकी ठेवून आरोग्य शिबिर, क्रीडा प्रशिक्षण आणि शैक्षणिक असे माध्यमातून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमची युवा शक्ती प्रतिष्ठान कार्यरत आहे। त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी वेंगुर्ला शहरामध्ये एक महाराष्ट्रामध्ये मॉडेल करण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी नेटवर्क, युवा शक्ती नेटवर्क आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।